तर नमस्कार शेळीपालक मित्रांनो, आपले शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज लगातार 3-4 दिवस झाले आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि आज पण वातावरण बघा तुम्ही कसं झालेलं आहे, एकदम सगळं पावसाचं वातावरण आहे। पायात चमक निघून राहिली बघा मित्रांनो, बघा दिसतंय तुम्हाला आभाळ कसं भरलेलं आहे, पूर्ण आभाळ भरलेलं आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो। कापूस भरपूर फुटले, बघू शकता तुम्ही कसे कापूस फुटलेला इकडे पाठीमागे, कापूस इतके भरपूर फुटले आणि आता दिवसांदिवस पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। पावसाळ्यामध्ये तरी कमी पाऊस होता, इतका पाऊस आमच्याकडे रोजचा पाऊस होऊ राहिला। काही असा विचार पडला की आता कापस येते का नाही, का असंच नुकसान होऊन जाते, काहीच विचार। हे इतका कापूस वेचलेला आहे मित्रांनो, 1 क्विंटल 1.25 क्विंटल कापूस घरी आलेला आहे आपला, आणि बाकीचा कापूस पूर्ण पसारा आहे। 1 ते 1.25 क्विंटल नाही, समजा 2 क्विंटल जो आहे मोजून टाकलेलं, त्याच्यामुळे काही अंदाज सांगता येत नाही, पण 2 क्विंटल पर्यंत असेल। आणि मित्रांनो, आता जवळपास 1-1.5 क्विंटल कापूस शेतामध्ये निघतोय। आता आपलं थोडं शेतकरी आहे, समजा थोडं क्षेत्र आहे, त्याच्यामुळे आपलं झालं समजा, पण बाकीचे असे बरेच काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडं 5-10-15 बॅग त्यांनी सरकीच्या लावलेले आहेत। तर त्यांचं असं कंडिशन आहे आज की त्यांचा पहिला पण कापूस पालेला नाही, म्हणजे वेचलेला नाही पहिल्यापासून। हे बघा जनावर कसे, हे पिल्ले इतके बेकार आहे लहान आले, हे बघा भस्कटावर जाऊन उड्या मारतात। आता याला काय झालं मित्रांनो, आपल्याकडून बोरच्या काट्या याच्यावर आणून टाकावं लागणार आहे, कारण की पिल्लं काय करू राहिले, आता वरती जाऊ राहिली, आणि वरती जाऊन जर यांनी जर लघवी केली किंवा जर हे केलं तर ते शेळ्या खात नाही, त्याच्यामुळे त्याला बंदोबस्त करूया आपण काहीतरी। तर मित्रांनो, आमच्याकडे 3-4 दिवस झाले लगातार पाऊस असल्यामुळं शेळ्यांना तरी पण आपण अधूनमधून थोडंफार सोडतोय, चारण्यासाठी चारतोय त्यांना। तर मित्रांनो, कमीत कमी किती शेळ्यापासून सुरुवात करावी असा एक प्रश्न होता आपल्या मित्राचा। तर मित्रांनो, कमीत कमी जर म्हणलं तर त्यांचं म्हणणं काय आहे, आपलं समजा 20-25 हजार रुपये, 20 हजार रुपये महिना तरी आपल्या तर त्याच्यातून निघला पाहिजे, अशा पद्धतीनं कमी म्हणजे किती शेळ्यापासून सुरुवात करावी असा त्यांचा प्रश्न होता। तर मित्रांनो, तुम्हाला 20-25 हजार रुपये महिना जर समजा शेळी पालनामधून पाडायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला 10 शेळ्यापासून सुरुवात करावं लागेल, तेव्हा तुम्हाला तेवढं इन्कम त्याच्यामधून भेटू शकतं। आता 10 शेळ्या जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, 10 शेळ्या जर घेतल्या तुम्ही तर त्यांचं 6 महिन्याला तुम्हाला त्या 10 शेळ्यापासून 20 पिल्लं भेटतील, म्हणजे 6 महिन्याला 20 पिल्लं, 6-7 महिन्याचा कालावधी असतो समजा, 6.5-7 महिन्याचा। तर 20 पिल्लं जर म्हणलं तर तुम्ही जर त्यांचं चांगलं जर नियोजन ठेवलं मित्रांनो, तर 1 बकरू हे तुमचं 1 पिल्लू, समजा 1 पिल्लू हे तुमचं सरासरी 6 ते 7 महिन्यामध्ये चांगलं जर नियोजन ठेवलं, खुराक चांगला जर दिला, तर कमीत कमी 8 ते 10 हजार रुपयापर्यंत तुमचं बोकड जातं। कारण की आता मार्केटमध्ये भाव खूप वाढलेले बोकडांची, आणि त्याच्यामुळं तुमचं 10 हजारापर्यंत जाणं म्हणजे एवढं काही अवघड नाही। फक्त त्याला तुम्हाला नियोजन चांगलं करावं लागेल, त्यांचा खुराकाचं नियोजन आणि चाऱ्याचे नियोजन, पाणी गिणी सगळं व्यवस्थित जर ठेवलं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता 20 ते 25 हजार रुपये महिना कसा पडेल याच्यावरती आपण थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, जर तुम्ही 10 शेळ्या घेतल्या आणि 10 शेळ्याचे 6 महिन्याला 20 जर बकरं तुमच्या गोठ्यावरती जर तयार झाले, 20 पिल्लं, तर त्या 20 पिल्लाचे जर 6 महिन्यानं परत विकले तुम्ही, तर त्याचे 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्हाला 10-10 हजार रुपये जर सरासरी आली, तरी पण तुम्हाला एक विचार करा तुम्ही, 2-20 म्हणजे एका बकराचे 10-10 हजार रुपये, म्हणजे 20 बकराचे तुम्हाला 2 लाख रुपये ते येतात, म्हणजे 6 महिन्याचे 2 लाख रुपये धरून चला। तर आता हे 15 महिन्याचा कालावधी धरू आपण, 15 महिन्यामध्ये तुम्हाला 40 पिल्लं त्या शेळीपासून तुम्हाला 10 शेळ्यांपासून भेटणार। 40 पिल्लं जर भेटले मित्रांनो, तर 40 पिल्लाचा 10 हजार रुपयाने जर म्हणलं
तर 40 पिल्लाचे तुम्हाला जवळपास 4 लाख रुपये होतात. पण 4 लाख रुपये न धरता आपण सरासरी याच्यामध्ये 40,000 रुपये तुमचा खर्च धरू. काय करू, 40,000 रुपये तुमचा खर्च धरू. त्याच्यामध्ये सगळं आलं तुमचं, समजा खुराक आला, सगळं चारा वगैरे सगळं. 40,000 रुपये 15 महिन्याचा खर्च, 15 महिन्याचा 40,000 रुपये खर्च जाऊन तुम्हाला 3,60,000 रुपये त्याच्यामध्ये उरत आहेत. आता 3,60,000 रुपये 15 महिन्याचे 3,60,000 रुपये धरून चाला समजा. मित्रांनो 3,60,000 रुपये तुम्हाला त्याच्यामधून समजा नफा धरूया आपण 15 महिन्याचा. तर 15 भागिले 3,60,000 रुपये भागिले 15,000 म्हणजे सरासरी तुम्हाला 24,000 रुपये महिना हा 10 शेळ्यांपासून मिळतोय मित्रांनो. त्याच्यामध्ये तरी पण आपण कपात केले 40,000 रुपये. 40,000 रुपये कपात करून पण तुम्हाला जर 24,000 रुपये महिना परवडतो, म्हणजे पडतोय 10 शेळ्या जर तुम्ही पाळल्या. तर त्याला खर्च धरला आपण, त्याच्यामध्ये सगळं आलं. त्याच्यामध्ये 40,000 रुपयामध्ये तुमचा खुराक आला, मेडिकल आलं, दवाखाना जे होईल ते समजा सगळं. याच्यात 1-2 बकरं कमी धरा तुम्ही, समजा मर हे जरी झाली तरी पण आपण तेवढे 40,000 रुपये याच्यामधून धरून 10 शेळ्यांपासून आपण चांगल्यापैकी एवढा इन्कम कमवू शकतो मित्रांनो. फक्त कसं आहे माहिती आहे का, आपल्याला शेळ्यांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण 10 नाही 50 पण शेळ्या घेऊन शेळी पालन करू शकतो. फक्त आपल्याला त्यांचं संगोपन चांगल्यापैकी आलं पाहिजे आणि त्यांचं नियोजन करता आलं पाहिजे. शेळ्या पालनात शेळी आणणं विकत आणणं सोपं आहे, पण शेळी सांभाळणं खूप अवघड आहे मित्रांनो. शेळी पालन करणं खूप अवघड आहे. शेळ्या आणायला काय नाही, आपण एका दिवसात 100-200 शेळ्या पण आणू शकतो, पण सांभाळणं खूप अवघड आहे. कारण की सांभाळणं इतकं अवघड आहे. एका बकराला चांगल्यापैकी जीव लावून, त्याला खुराक देऊन, त्याचं लहानचं मोठं करून ज्यावेळेस आपण त्याचं वजन वाढू व्यवस्थित होईल त्यावेळेसच आपल्याला त्याच्यापासून इन्कम भेटतंय. नंतर आपल्याला आणायच्या म्हणून आणायच्या गोठ्यावरती जमा करायच्या, नंतर मग त्याचं काय टाकलंच हे चारा, पाजलंच हे पाणी आणि झाडलंच हे नाही झाडलंच हे असं जर करून म्हणलं तर आपल्याला त्याच्यामधून जास्तीचं इन्कम भेटू शकत नाही मित्रांनो. कारण की यांचं सगळं आपला जे असतं हे शेळ्या आपण आणू शकतो, पण यांचा जो आपल्याला इन्कम भेटणार आहे हा पिल्लांकडून भेटणार आहे. त्याच्यामुळे यांना जीव लावणं खूप गरजेचं आहे. यांचं जास्त यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यांना चारा खुराक कोणकोणतं लागतो, वेळेवर लसीकरण, खूप काही याच्यामध्ये अडचणी असतात. फक्त नियोजन जर चांगलं केलं तर कुठलीही अडचण येत नाही. कारण की जवळपास 5 वर्षाचा अनुभव आहे आपल्याला, आजपर्यंत कुठलीही अडचण आली नाही मित्रांनो. तुम्ही माणसानं आम्हाला सांगायला तुम्ही 10 शेळ्या, तुमच्याकडे तर 5 ते 6 शेळ्या आहेत, बरोबर आहे. माझं कंडिशन, माझी जी गरीब परिस्थिती आहे ती मला माहिती. तुम्हाला सांगून उपयोग नाही, कारण की आपला उदरनिर्वाह सगळं याच्यावरती आहे. फक्त 1 एकर शेती आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला सगळं करणं हे भविष्यामध्ये आपण वाढवणार आहोत. 4-6 महिन्यात तुम्हाला आपल्याकडे शेळ्या 10, 20, 50 पर्यंत पण दिसतील. पण सध्याच्या घडीला तुमच्याकडे माझ्याकडे शेळ्या थोड्या कमी दिसणार तुम्हाला. कारण की मित्रांनो अडचणी असतात ज्याच्या त्याच्या परीनुसार. कारण की खूप काही ते आता तुम्हाला सांगायसारख्या गोष्टी नसतात, पण तरी पण समजून घ्या. जर 10 शेळ्या केल्या तर तुम्हाला 100% 20 ते 25,000 रुपये, मी 24,000 रुपये सांगितले, कमीत कमी 20,000 रुपये तरी धरा. 20,000 रुपये पेमेंट जर तुम्हाला पाडायचं असलं, दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिथं 4 ते 5 लाख रुपये अगोदर डिपॉझिट करावं लागतं. नंतर तुम्हाला 20-25,000 रुपये पेमेंट ती कंपनी देते. त्या पद्धतीने इथं नाही, तुम्हाला पुन्हा 24 तास इथं काम करायची गरज नाही. 1-2-3 तास काम केलं की तुम्ही त्यांना जर खुराकाचं चाऱ्याचं नियोजन केलं तर 2-3 तास त्याला त्यांच्याशी काम करणं. बाकी तुम्ही आरामशीर बसून तेवढा इन्कम करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीनं 10 शेळ्या घेऊन तुम्ही चांगल्यापैकी इन्कम करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.